येतो पण समाज वरती येऊ शकत नाही. आज बरेच लोकांनी RSSचं उदाहरण दिलं, वेगळ्या वेगळ्या संस्थेचं उदाहरण दिलं. तर तुम्ही बघा ना, ती संस्था करते काय, त्यांच्या समाजासाठी संस्था काम करते. आज ब्राह्मण समाज आहे, ते समाज आपलं नाव घेऊन वरती चालते का की नाही आहे एकत्रित. आज कोणी ते आपलं नाव पण घेऊन चालत नाही, समोर समाज पण घेऊन चालत नाही, पण तरी ते श्रेष्ठ आहे. का बरं श्रेष्ठ आहे? कारण की ते एक विचारधारावरती काम करतात, समाजावरती काम नाही करत. समाज आपोआप घडते. आपले लोक आपल्या विचारधाराच्या मागे येतात. आपण विचारधारा बनवली नाहीये. जोपर्यंत ती विचारधारा बनणार नाही, प्रत्येक जण सहमत होणार आहे, तोपर्यंत माणूस आपल्या समाजाचा प्रत्येक व्यक्ती पुढे जाणार नाही. आज आपण एक शेतकरी व्यक्ती आहोत. जर आपण इतिहास बघितला असेल तर शेती, प्रत्येक व्यक्तीजवळ शेती होती, त्यांनी शेती केली, शेतीतून उत्पन्न केले, मुलांना शिकवले. काही लोकांना बघितलं गेलं काय व्यवसाय केला, त्यांनी शिक्षक बनले, गव्हर्नमेंट ड्युट्या केल्या, बस त्याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं. ते स्वतःसाठी स्वतःच्या परिवाराच्या व्यतिरिक्त काही करू शकले नाही. ते स्वतःसाठीच इतके मजबूर होते की त्यांना पोरांच्या शिक्षणासाठी पैसे लागून गेले, ते का सक्षम होणार. कारण की असा विचारधाराच कोणी एक समाज समोर आला नाही. ते काय करतील, त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचे पैसे पुरवत नाही. ते काय 100 रुपये 200 रुपये घेऊन तुमच्या मीटिंगमध्ये इत्यादी पैसे खर्च करतील. ते मला विचारतात, ते 100 रुपये तुमच्या माझ्या मुलासाठी काहीतरी करतो. हा पहिले विचार त्यांच्या मागे. तर कसा समाज वाढणार आहे हा विचार करा ना. प्रत्येक जण इथे इथे बोलून देतात, पण समाजासाठी काय फक्त बोलण्याने होणार नाही. तर मी वैद्य साहेबांना पण देवपासून म्हणत आहोत, प्रत्येक वेळेला म्हणत आहोत की जर असं जर ही आपली व्यक्तिमत्व असेल तर आपण. आज 4 महिने झाले आपला कार्यक्रम झाला जानेवारीमध्ये का, जानेवारीमध्ये झाला ना. काय आपण विवाह मंचाचा कार्यक्रम घेतला, काय झालं 4 महिन्यानंतर कुठे काय झाले, सगळे झाले ना काय. कोणाची वाट बघत होतो आपण, अजून एक कार्यक्रमाची. बस हा समाज आहे आपला. अरे पण ऐकत ना, हेच कार्यक्रम आहे, त्याच्या पलीकडे मी हे म्हटलं चांगलं कार्य झालं, चांगलं झालं का, पण तो विचार